श्री गणेशाय नमः. नमस्कार, सुरेखास फूडीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मागी गणपती विशेष आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत. त्याच्यामध्ये एक खास पदार्थ टाकला आहे, त्याच्यामुळे मोदकांची चव अगदी खव्याप्रमाणे लागणार आहे. तर आपण ही रेसिपी बघूया. चला तर मग साहित्य बघू. उकड बनवण्यासाठी 1 वाटी दूध घेतले आहे, 1 वाटी तांदळाची पिठी घेतली आहे, अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली आहे, एक चमचा साखर घेतली आहे. आणि सारण बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी नारळाचा चव घेतला आहे, अर्धी वाटी गूळ घेतला आहे, आवडीनुसार ड्रायफ्रुट्स, वेलचीची पूड घेतली आहे, 1 चमचा खसखस घेतली आहे, सजवण्यासाठी केशर घेतले आहे, 4 चमचे तूप घेतले आहे. तर मग आपण उकड काढून घेऊया. गॅसवर कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये दूध टाकून घेऊया. त्याच्यात 1 चमचा साखर टाकूया. दुधाला उकळी आणूया. मीठ आपल्याला नंतर टाकायचं आहे, कारण आता मीठ टाकले तर दूध फुटण्याची शक्यता असते. दुधाला उकळी येत आहे, त्याच्यात आपण आता तांदळाची पिठी टाकून घेणार आहोत. हे अर्धी वाटी मिल्क पावडर आहे ते टाकणार आहोत. हलवून घेऊया. एक मिनिट असंच परतून घेऊया. गॅस थोडा मीडियम करू. ते परतून घेतले आहे. याची उकड चांगली बसण्यासाठी आपण याला 10 मिनिटे असंच झाकण ठेवून देणार आहोत. हे बघा असं. ह्याच्यावर झाकण ठेवून आपण 10 मिनिटे असं ठेवून देणार आहोत. उकडीला वाफ बसत आहे तोपर्यंत आपण सारण करून घेऊया. गॅसवर पॅन ठेवला आहे, त्याच्यात 1 चमचा तूप टाकून घेऊया. आधी 1 चमचा खसखस टाकून घेऊ. खसखस जरा परतली की आपण त्याच्यात ड्रायफ्रूट टाकून घेऊ. असं केल्याने आपल्या सारणाची चव अजून छान होते. हे तुपातच भाजून घ्यायचं म्हणजे सुंदर लागतं खायला. थोडं क्रंची होतं. गॅस थोडा मोठा करूया. अर्धा चमचा थोडंसं तूप वाढवते. ते आपले ड्रायफ्रुट्स भाजले चांगले, त्याच्यात आपण गूळ घालून घेऊया. इथं अर्धी वाटी गूळ घ्यायचा. बरोबर मी माप आहे. 1 वाटी नारळाचा चव असेल तर अर्धी वाटी गूळ. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता. गॅस मीडियम आहे.
गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही, फक्त गूळ मेल्ट होईपर्यंत हे असं गरम करून घ्यायचं आहे. हे बघा, गुळाचा मेल्ट होत आहे. गुळ आता मेल्ट झालाय. आपण याच्यात नारळाचा चव घालून घेणार आहोत. गॅस बारीक करूया. हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जास्त पण नाही भाजायचं. सारण एकजीव झालं तोपर्यंतच भाजायचं, कारण जास्त भाजलं की सारण कडक होऊ शकतं. तसं नाही करायचं आपल्याला. हे आता एकजीव झालंय. म्हटलं थोडंसं पाणी अजून वाटतंय. कोरडं होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय. कोरडं होत आलंय. छान रंग आलाय या सारणाला. हे बघा असं. आता ह्याच्यात आपण वेलची जायफळ पूड जी केली ते टाकून घेऊया. याने स्वाद खूप छान लागतो. तुम्ही नक्की टाका. सारणाचा वास अगदी घरभर येतोय. चला तर मग आपले सारण इथे तयार झाले आहे. मग हे बघा असं कोरडं कोरडं झालं पाहिजे. आता आपण हे एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून थंड व्हायला ठेवून देऊ. आपलं सारण तयार झालंय. इथे ताटामध्ये उकड काढून घेतली आहे. गरमच आहे अजून. ह्याच्यात आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. चला तर मग आता ही उकड आपण अशी मळून मळून घेणार आहोत. गरम आहे तरी पण मळून. आता मी वाटीमध्ये कोमट पाणी घेतलंय. पाण्याचा हात लावून आपण ही उकड व्यवस्थित मळून घेणार आहोत. गरम आहे भरपूर, पण गरम मध्येच आपण ही मळून घेतलं तर आपली उकड व्यवस्थित बनते. थंड झाल्यावर नाही मळायचं याला. जर हाताला जर नाही सोसवलं तर एका तांब्यानं असं मळून घेऊ शकता. मी ते हातानंच मळून घेते. हे बघा असा गोळा आपला आता हे आपलं असं पीठ तयार झालं आहे. मऊ लुसलुशीत एकदम लोण्यासारखं असंच करून घ्यायचं आहे. एकही क्रॅक्स नाही आहे. चला तर आपण आता मोदक तयार करू. एक गोळा घेते पिठाचा, असा या आकाराचा घेऊया. पिठात असा डीप करून घेऊ. त्याची एक पारी बनवू. असं बोटाच्या साह्याने असं गोल 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 फिरवत जायचं. बोटांना पीठ लावायचंय जेणेकरून ते पीठ आपल्या हाताला चिपकणार नाही. अशी गोल पारी बनवून घ्यायची वाटीसारखी. कडा एकदम पातळ असाव्या. एकदमही नाही, थोडा जाडा असेल तरी पण चालतील. लय पातळही नको, लय जाडही नको. मध्ये थोडंसं जाडसर राहिलं तरी चालेल. हे बघा अशा प्रकारे आपण वाटी बनवून घेऊया. आपली आता ही वाटी तयार झाली.
याच्यात आपण सारण भरून, हे बघा अशी वाटी, ह्याच्यात आता 1-1.5 चमचा आपण सारण भरून घेऊया. आता आपण याच्या प्लेट्स पाडू. बोटांना पीठ लावायचं आहे आणि अशा प्लेट्स पाडून घेऊया. जवळजवळच पाडूया म्हणजे मोदक जरा छान दिसतो. अशा प्लेट्स पाडून घेऊया. हे बघा अशा थोडं बोटांना पीठ लावायचंय म्हणजे चिपकणार नाही. आता या मोदकाचं तोंड असं बंद करून घेऊया. हे बघा असं थोडीशी शेंडी काढू त्याला. हा असा मोदक तयार झाला. दुसरा एक दाखवते तुला. तेवढाच आकाराचा गोळा घ्यायचा आहे. हे बघा कोरड्या पिठात असं घोळवून घेऊया आणि पारी करूया. करायला थोडं अवघड असतं पण हाताखालून 2-3 वेळेस गेलं की ते होऊन जातं. हे बघा अशी कडा मीडियम साईजच्याच ठेवूया म्हणजे प्लेट्स पाडताना तुटणार नाहीत. हे बघा अशी पारी केली. त्याच्यात सारण भरू. अशा प्लेट्स पाडू. आता याचं तोंड बंद करून घ्या. अशी थोडीशी शेंडी. हा आपला दुसरा मोदक तयार झाला आहे. असेच आपण सर्व मोदक करून घेऊयात. आता इथे आपले मोदक तयार झाले आहेत. आपण हे वाफायला ठेवूया. पातेल्यात पाणी गरम करायला ठेवले आहे. पाण्याला उकळी आली की आपण ही चाळणी त्याच्यावर ठेवणार आहोत. त्याच्या आधी चाळणीला चांगलं तुपाने ग्रीस करून घेऊ जेणेकरून मोदक त्याला चिपकणार नाही. हे बघा असं. आता आपण मोदक ठेवूया. थोडं थोडं अंतर ठेवून ठेवायचं आहे. हे आपले मोदक तयार झाले. आपण ही चाळणी अशीच या पातेल्यावरती ठेवून देऊ आणि ह्याच्यावरती एक ताट झाकू. आता आपण ह्याला 15 मिनिटे चांगले वाफवून घेणार आहोत. हाताला चिपकत नाहीये याचा अर्थ आपले मोदक चांगले शिजले आहेत. आता आपण गॅस बंद करू. अशा प्रकारे आपले उकडीचे मोदक तयार झाले आहेत. हे बघा खूप छान आणि सुंदर होतात. मिल्क पावडर टाकल्यामुळे याच्यामध्ये खव्याची चव येते. तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.